हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. तुम्हाला लागली का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. तर तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का? चेक करा. अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, वितरण कधी होणार आहे? जी-आर आलेला आहे. तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो, वितरणाला सुरुवात झालेली नाही. त्याच्या मागची रिझन काय? सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे, की जे तुम्हाला पुढचे हप्ते कधीपासून किंवा कधी भेटणार आहे किंवा ते सुरू भेटतील किंवा नाही भेटतील याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग आपण सुरू करूयात. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की ज्याही बहिणींना आतापर्यंत लाभ भेटलेला नाही म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर सोबतच जानेवारी महिन्याचा लाभ भेटलेला नाही आहे, अशा बहिणींना आता मार्च 31 नंतरच लाभ भेटणार आहे. त्यांना या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभ भेटणार नाही, असंच आपल्याला जे महिला व बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडनं माहिती मिळालेली आहे, की तो लाभ आता तुम्हाला पुढे मिळणार नाही आहे. जर लाभ तुम्हाला पुढे मिळणार असेल, तर तो 31 मार्च नंतरच असेल. भलेही तुमची ई-के-वाय-सी चुकलेली होती, तुम्ही ई-के-वाय-सी केलेली होती, तरच म्हणजे 31 मार्च नंतर मिळेल, पण आता मिळणार नाही. मग आता या महिन्यामध्ये जो जानेवारी महिन्याचा हप्त्याचा जो लाभ आहे, तो कोणत्या-कोणत्या महिन्यांना मिळेल याची बाकायदा लाभार्थी यादी आलेली आहे. लाभार्थी यादी आलेली आहे लाडक्या बहिणींनो. मग या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का? हे कसं चेक करायचं? सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, बघा, ही यादी कशी चेक करायची सगळी माहिती देतो. तत्पूर्वी सुद्धा एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी संपत आला तरी जानेवारीचा हप्ता आलेला नाही. आलेला नाही. 1500 न येण्यामागचं कारण काय वाचा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता फेब्रुवारी महिना संपत आला तरीही जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत. पैसा जमा न होण्यामागचे कारणं काय आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, सामाजिक न्याय आणि विशेष विभागामार्फत फक्त आणि फक्त 98 कोटीचाच निधी जाहीर करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, तर आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक कमी निधी आहे. सर्वाधिक कमी निधी आहे. म्हणजेच काय? तुमची जी लाडकी बहीण पात्र यादी होती, ही पात्र यादी आता काय झाली आहे? पुन्हा कमी झालेली आहे. आणि हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सर्वात मतलबी सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, नालायक सरकार आहे. कारण या सरकारने लाडक्या बहिणींचा वापर फक्त आणि फक्त त्यांच्या कामासाठी केलाय. तेव्हा जेव्हा त्यांना मतदान पाहिजे होतं, तेव्हा त्यांनी काय केलं? लाडक्या बहिणींना सरसकट लाभ दिला. पण आता तो लाभ कमी करत आहे आणि हेच तुम्ही नोव्हेंबर महिन्यापासून बघत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा बहिणी कमी झाल्या, डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा बहिणी कमी झाल्या आणि आता जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा बहिणी कमी होणार आहे. आणि ज्या बहिणींना आता ते पात्र करणार आहे, त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं? 31 मार्च नंतर आम्ही ठरवू. भलेही तुमची ई-के-वाय-सी आत्ताच झालेली असेल, ज्याला ई-के-वाय-सी म्हणतो, तरी सुद्धा तुम्हाला लाभ आत्ता सुरू होणार नाही म्हणजे नाही. मग तर विचार करा लाडक्या बहिणींनो, किती बोगस सरकार असतील. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. आता पुढच्या 8 दिवसात फेब्रुवारी महिन्यात देखील संपला, तरी अजूनही जानेवारीचा हप्ता झालेला नाही. जी-आर अप्रसिद्ध आहे, तरी सुद्धा नाही झालाय. लाडकी बहीण योजनेत गेल्या अनेक महिन्यापासून हप्ता लांबणीवर जात आहे. आता देखील जानेवारीचा हप्ता जवळपास महिनाभर लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. दरम्यान आता जानेवारीचा हप्ता न येण्यामागची कारणे समोर आलेली आहे. पण लक्षात घ्या, उद्या आहे सोमवार लाडक्या बहिणींनो. आणि उद्याची आहे 23 तारीख. या 23 तारखेला तुमच्या अकाउंटला दुपारी 2 पर्यंत पैसे येतील किंवा 2 पासून पुढे पैसे यायला सुरुवात होईल. याची माहिती सुद्धा आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांकडनं मिळालेली आहे. म्हणजे 23 सोमवार 23 तारीख तुम्ही आजच नोट करून घ्या. उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतं. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्यासाठी अजून निधी जमा झालेला नाही. वेगवेगळ्या विभागांकडून निधी जमा केला जातो. त्यानंतर निधीतून योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे दिले जातात. दरम्यान अजूनही निधी उपलब्ध झालेला नाही आहे. यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. पैसे जमा होण्यास उशीर लागू शकतो. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त हाती दिलेलं आहे. तर बघा, मला तर असं वाटत नाही की अजून विभागांकडनं यांना निधीची गरज आहे. तुम्ही जर लास्ट टू लास्ट महिन्याचा जर हप्ता बघितला असेल, कोणताही जी-आर मंजूर न करता तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा केले आणि त्याच्यानंतर निधी मंजूर केला. तर लाडक्या बहिणींनो, हे तर कारण असूच शकत नाही. हे मला प्रत्येक वृत्तवाहिन्यांना सुद्धा सांगायचं आहे. कारण वृत्तवाहिनी सुद्धा फेक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतं आणि बाकीचे युट्यूबर सुद्धा फेक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतं. तर लाडक्या बहिणींनो, हे कारण आहेच नाही. सरकारकडे सध्याच्या स्थितीमध्ये जो निधी पाहिजे होता, तो निधी त्यांनी काय पुढच्या वर्षी म्हणजे जो आता 1 तारखेला बजेट आला, तर तो निधी उपलब्ध होणार आहे आपल्याला 1 एप्रिलपासनं. 1 एप्रिलपासून तो निधी आपल्याला उपलब्ध होईल. तो आत्ताच निधी उपलब्ध होणार नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, जो निधी लास्ट इयरला सरकारने उपलब्ध करून दिलेला होता, तो निधी संपत आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जो पैसा कमी आहे, त्याच्या माध्यमातूनच तुमच्या बहिण्यांची जी संख्या आहे, ती अपात्र करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, सरकारला जानेवारी सुद्धा साठी सुद्धा हा पैसा वापरता येईल, फेब्रुवारीसाठी सुद्धा वापरता येईल आणि मार्चसाठी सुद्धा वापरता येईल. आणि त्याचबरोबर मला असंही शंका वाटत आहे, की सरकारने हा जो पैसा आहे, लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीसाठी वापरलेला असेल, म्हणून त्यांना हे सुद्धा इश्यूज होऊन राहिले, की लाडक्या बहिणींना अपात्र करावं लागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहे.
आता जानेवारी महिन्याचा हप्त्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागानं 98,45,00,000 इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जानेवारीचा हप्ता कधी मिळणार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. कधी? उद्याला 23 फेबला दुपारी 2 नंतर हा वितरण सुरू होईल. झालं तर चांगलंच आहे सकाळी, नाहीतर 2 नंतर ते सुरू होतील. संध्याकाळी 7-8 पर्यंत तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनो द हिंदू या न्यूज पेपरनी एक सुंदरसा लेख छापलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या जे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ही जी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा सरकारने कोणतेही निकष लावलेले नव्हते. पण आज सरकारचे वेगवेगळे निकष आहे, वेगवेगळ्या ई केवायसी आहे, री ई केवायसी आहे. बरोबर, ज्या बहिणींनी ई केवायसी केली नाही त्यांना अपात्र केलं, वेगवेगळे निकष लावून अनेक बहिणींना अपात्र केलेलं आहे. पण ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत ना त्या पात्र आहेत. तरी सुद्धा सरकारने असं का केलं? का बरं लाडक्या बहिणींची संख्या कमी केली? हा प्रश्न द हिंदू न्यूजपेपरनं उचललेला आहे आणि लाडक्या बहिणींनो आपण जे आर-टी-आय टाकलेला आहे, याचा फीडबॅक, एक्नॉलेजमेंट आपल्याला त्या महिला व बालविकास विभागाकडून मिळालेला आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? आर-टी-आय टाकायचा आहे. कारण की जे आपण ॲन्सर्स मागितले होते, त्याचे ॲन्सर्स आपल्याला अजूनही भेटलेले नाही आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्ही जर आंदोलन करा, अन्यथा तुमचा लाभ पुन्हा स्थितीमध्ये येणार नाही, असं मला वाटतंय. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या ठिकाणी असाल, तर ज्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जा किंवा जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाकडे जाऊन आंदोलन करण्याला सुरुवात करा. अन्यथा तुमचा लाभ पुन्हा स्थितीमध्ये येणार नाही, अशी खात्री आपल्याला पटलेली आहे. आणि हे नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो उद्याची किती तारीख आहे? 23 फेब आणि उद्याच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार. आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे लाभार्थी यादी कशी चेक करायची? तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय करा, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र, मी एम-एच लिहितो, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र या वेबसाईटला जायचं, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov.in या संकेतस्थळाला जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमचं लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुमचं जे फॉर्म स्टेटस आहे, जर अप्रूव्ह असेल, काय असेल? अप्रूव्ह असेल, तर तुम्हाला काय होणार आहे? लाभ भेटणार म्हणजे भेटणार. कोणत्या महिन्याचा? जानेवारी महिन्याचा. सोबतच लाडक्या बहिणीनो त्याच वेबसाईटला यादी सुद्धा आलेली आहे. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही तिथेही बघू शकता. जर हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज यादी मिळाली नाही, तर तुम्ही डायरेक्टली या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov. या संकेतस्थळाला जाऊन तुमची ती यादी चेक करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही ते बघू शकता. जर तुमचं नाव असेल यादीमध्ये आणि तुमच्या नावासमोर अप्रूव्ह असेल, पेंडिंग असेल तर भेटणार नाही हां. पेंडिंग असेल तरी लाभ भेटणार नाही. रिजेक्टेड असेल तरी सुद्धा लाभ भेटणार नाही. काय पाहिजे? अप्रूव्ह पाहिजे, तरच तुम्हाला हा जानेवारी महिन्याचा लाभ उद्याला भेटेल, अन्यथा भेटणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जी ब्रेकिंग न्यूज आहे, ती लाभार्थी यादीत आलेली आहे ती सांगितलं. तुमचे नाव आहे का चेक करा, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या आणि उद्यापासून वितरण सुरू होणार आहे. आणि ज्या बहिणींनाही आतापर्यंत पैसे भेटलेले नाही आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा, त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण हे सगळे जे तुमचे कमेंट्स असतील त्याचं आपल्याला स्क्रीनशॉट घेऊन जे आपण आर-टी-आय फाईल केलेली आहे, त्या आर-टी-आयला जोडायचे आहेत. जेणेकरून आपला आर-टी-आय सुद्धा मजबूत होईल आणि सरकारला त्याचे उत्तर देणं कंपल्सरी होतील. म्हणून लाडक्या बहिणींनो नक्की कमेंट करा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.